पुणे ग्रँड सायकलिंग स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे। वर्षभर जे पुणे खड्डे असतात, ज्या रस्त्यांवरती खड्डे असतात, जे रस्ते स्वच्छ नसतात, ते या 4 दिवसांमध्ये ते रस्ते खड्डेमुक्त झाले आहेत। स्वच्छता आपल्याला पुण्यात पाहायला मिळते। यावर पुणेकरांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, पुणे ग्रँड सायकलिंग स्पर्धा आपल्या पुण्यात आयोजन करण्यात आलेलं आहे। आज शेवटचा दिवस आहे, आपण पाहतोय रस्ते एकदम चकाचक आहेत। वर्षभर हे का नाही, फक्त आजच का, म्हणजे या स्पर्धेमध्येच का फक्त हे झालं? पहिल्यांदा ते आपले रेस जी सुरू झाली ती एक चांगली गोष्ट आहे की इंटरनॅशनल फोरमवरती आपल्या पुण्याचं नाव पण नोंद जाते। सो इट्स अ व्हेरी गुड थिंग। बट प्रशासनाने हे पहिली गोष्ट ह्यातनं हे कळते की आपल्याला हे करता येत, आपल्याला ह्यांना करायचं नाहीये। म्हणजे इंटरनॅशनल लेवलचे लोक तेव्हा तुम्ही करताना रोजच्या मरणातल्या जीवनातले जे पुणेकर रस्त्यावरती पाहतात त्यांच्यासाठी तुम्ही काही सोय करत नाहीये। म्हणजे आपल्याला करता येतं पण ह्यांना कळायचं नाही, हे तर आपल्याला कळलेलं आहे। त्यामुळे वर्षभर तर माळी तर अशी की बाबा सायकल रेस पण हो, बाईक रेस पण हो, कार रेस पण करा, त्या भाण्याने आमचे रस्ते तरी चांगले राहतील। कारण अजून आपण बेसिक मुद्द्यावरतीच अडकलेलो आहे। रस्ता, पाणी आणि वीज अजून तेच फेस करतोय, त्यातनं कधी बाहेर पडणार काय माहिती। पण अशा भाण्यात तरी आपले रस्ते चांगले झालेत, चांगली गोष्ट आहे। रस्ते का नाही वर्षभर का नाही तसे होते? तो मॅडम आता का नाही झालं हे तर त्यांचं जे करते ते प्रशासनाचा निर्णय आहे। आणि करणारे माणसं आहेत ना, ते एवढे इनिशिएटिव्ह करत नाहीयेत। आणि आपण प्रश्न विचारत नाही, ही आपली पण चूक आहे। त्यामुळं आपली पण चूक करायच्या, सुधारायची आपल्याला। रस्ते चांगले करा, आपण त्यांना प्रेशर पण केलं पाहिजे, बोललं पाहिजे काय ना तरी। त्यामुळे होत ते करतात। केलं पाहिजे आता जेवढे केले ना, बेसिकली आपल्याला जे नाही आता जे आहेत ना, तेवढं जरी केलं ना, तेवढं तरी आम्हाला पास होईल। रस्त्यावरती खड्डा नाहीये, त्याच्यामुळे तुमची गाड्या चांगल्या राहतात, आपत नाही, त्यामुळे तुमची बॉडी चांगली राहते, हेल्थ चांगली राहते। एवढं बेसिक असं तरी होतंय। आमच्या गाड्याचा खर्च वाचल, आमच्या हॉस्पिटलचा खर्च वाचल। त्यामुळे प्रशासन हे जे करतंय ते कायमस्वरूपी करत राहावं, म्हणजे आमच्या खिशाला भुर्दंड कमी पडेल, एवढंच आहे। रस्ते बंद आहेत, दुकाने बंद आहेत, लोकांचं नुकसान पण भरपूर झाले या 4 दिवसात। हो, कारण आपल्याला आपला चांगला चेहरा दुनियाला दाखवायचा आहे ना। आपल्याला आपला चांगला चेहरा दुनियाला दाखवायचा, त्यामुळे हे दाखवायला लागणार आहे, करावं लागणार आहे। सो ते आहेच। रस्ते बंद असल्यामुळे आमच्या धंद्यावरती परिणाम होतोय। कस्टमर नाही आहेत, दुकानही आम्हाला प्रॉपर उघडून देत नाहीये। अर्धवट दुकानं उघडून बसलोय, स्टाफ येऊ शकत नाहीये, बाहेरची कामही करू शकत नाही, त्यामुळे आमच्या धंद्यावरती परिणाम होतो। आपण पाहतो वर्षभर खड्डे असतात, कचरा असतो, मात्र 3-4 दिवस आपण पाहतोय पुण्यातले रस्ते एकदम चकाचक झालेले पाहायला मिळत आहेत। चौकामध्ये स्वच्छता होती मोठ्या प्रमाणात। तर हे वर्षभर का होत नाही? फक्त असे जेव्हा कार्यक्रम असतात किंवा आज आहे सायकलिंग स्पर्धा आहे म्हणूनच का होते? याचे प्रश्नांची उत्तर आपले पुणे महानगरपालिका आणि नगरसेवक लोक सांगू शकतात। कारण हा जो 4 दिवसासाठी फक्त एका इव्हेंटसाठी करू शकतात, तो 12 महिने करू शकतात। 12 महिने असंच स्वच्छता आपण राखू शकतो, त्यात पुणेकरांचा पण सहभाग असू शकतो। आणि महानगरपालिका मेन म्हणजे महानगरपालिकाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी अशीच कामं 12 महिने जर केली तर व्यवस्थित पुणे चकाचक राहू शकतं 12 महिने। का नाही होते वर्षभर, का नाही? याचे उत्तर महानगरपालिका आणि नगरसेवक देऊ शकतो मॅडम। आता हे कामं रेग्युलरली का नाही करत याची उत्तर तर आम्ही तर नाही सामान्य माणूस करू शकत ना। उत्तर तर ही लोकच देऊ शकतात, जे काम करणारी आहेत किंवा जे काम करून घेणारी आहेत। दादा, तर तुम्ही बसलाय तुमच्या दुकानावरती, बसलाय, सकाळपासून कस्टमर आहेत का? कोणी कस्टमर नाहीये, पोलिस बाहेर थांबून देत नाहीये। काय नुकसान कुणाला काय कस्टमर होतंय तुमचं? धंद्याचं नुकसान होतं ना। आमचा रोजचा जो कस्टमर आहे, आता तुमच्या समोर 2-3 फोन आले, कस्टमरने सांगितलं ना की आज दुकान बंद आहे, तुम्ही येऊ नका। आमचा रोजचा जो कारभार आहे, लोकांचा पगार आता आज सगळ्यांना सुट्टी दिली, त्यांचा 1 दिवसाचा पगार बुडणार, सगळ्या गोष्टी आहेत ना, नुकसान तर होतच आहे। नुकत्याच निवडणुकी झाल्या, जसं आपण बघितलंय सगळीकडेच निवडणुकी झाल्या, पण आता स्वतःचे घरं भरण्यापेक्षा जरा आमच्याकडे लक्ष द्या। आमचे जे म्हणजे जे बेसिक नीड्स आहेत तेच पूर्ण होत नाहीये। भारतात राहून उपयोग काय, म्हणून लोक भारत सोडून बाहेर जायचे प्रयत्न करतायत। सध्या तरी भारतीय लोकांचं हेच आहे की इथे इन्कम सोर्स कमी आहे, खड्डे आहेत, मुलांना एज्युकेशन नीट नाही, अजून पण मराठी शाळा पण बंद होत आहेत। मराठी शाळांना पण एक फोरम मिळाला पाहिजे चांगला। सगळीकडे इंग्लिश मीडियम, सगळीकडे खाजगीकरण, प्रत्येक ठिकाणीच खाजगीकरण चाललंय। हे न होता सगळे प्रशासनाने सगळीकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे। आता आलंय सगळीकडे मोदी सरकार, आता मोदी सरकारने जसं मोदी सरकार न करता भारत सरकार करून सगळ्यांकडे नीट लक्ष दिलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। आपण पाहतोय स्वच्छता आज आपल्याला पाहायला मिळते या 4 दिवसांमध्ये। ही स्वच्छता दररोज का नाही होते? आता हे तर खरंच विचारला जाणारा प्रश्न पाहिजे, सगळ्यांनीच विचारला पाहिजे हा। पण आता काय, आज ओकेजन आहेत, स्पेशल ओकेजन आहे त्यांच्यासाठी, त्यामुळे ते करतायत साफसफाई। दाखवण्यासाठी चाललंय हे। म्हणजे बाकीचं असं काही नाही, कोणी जबाबदारीने असं करत नाही। इव्हन कॉलनी सुद्धा लवकर झाडायला येत नाहीत आमच्या इथे। हा एक म्हणजे मुळात खरंच मुद्दा आहे, मांडला पाहिजे गव्हर्नमेंट समोर सगळ्यांनी,
आणि आपल्या आपल्या भागातल्या नगरसेवकांकडे पण मांडला पाहिजे आणि त्यांनीही लक्ष दिलं पाहिजे, असं माझी कळकळीची विनंती असणार सगळ्यांकडेच. दुकाने सगळीकडे बंद करा असं म्हणून पोलीस डिपार्टमेंटनी पत्र दिलेलं नाही. जिथे जास्त गर्दी होण्यासारखा ठिकाणं आहेत ती दुकानं बंद ठेवण्याकरता त्यांनी सांगितलेलं आहे. थोडक्यात ह्या चौकातली परिस्थिती पाहिलं तर अलका टाकेसमोर टपरीवाले आहेत, हॉटेल आहेत, त्यांना दुकानं बंद करायला सांगितलं. जिथे क्राऊड होतं तिथे ती दुकानं बंद करायला सांगितलेली आहे आणि अस्वच्छतेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. काका, आपण बघतोय पुण्यात वर्षभर खड्डे असतात, घाण असती, पण या 4 दिवसांची जी स्पर्धा झालीये त्यामध्ये खड्डे बुजवण्यात आले. रस्ते आपण पाहतोय चौकात रस्ते स्वच्छ केले जात आहेत, त्यावर काय वाटतं? हे टूर पुरताच, ह्या जे सायकलिंग टूर आहे तेवढ्या पुरताच केलेलं आहे. एक जर कायमस्वरूपी केलं तर आपलं पुणे अव्वल दर्जा स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल दर्जावर जाईल. का नाही करत वर्षभर पण तसंच का नाही पुणे स्वच्छ राहत? कारण पीएमसी मध्ये जे सेवक आहेत आणि जे वर्ग आहे त्यांचे लागेबांधे, ते असं लागेबांधे असल्यामुळे पैसे खाऊन लवकर सोडायचं सेवकाला किंवा त्याला सवलत द्यायची, तर त्याच्यावर मुकादम कधीच काम पाहत नाही. मुकादम इथे चक्करही मारत नाही. मुकादमने जो सुपरवायझर त्याने ते लक्ष ठेवलं पाहिजे कामं करून घेण्याची. ती इच्छाशक्ती इथे मेलेली दिसते. एकंदरीतच आपण पुणेकरांकडनं जाणून घेतलं. पुणेकरांचं असं म्हणणं आहे की अशा स्पर्धा पुण्यामध्ये दरवर्षी झाल्या पाहिजे. तसंच जसं या 4 दिवसांमध्ये या सायकलिंग स्पर्धेमुळे पुणे जेवढं स्वच्छ केलं आहे, खड्डेमुक्त केलं आहे, तसंच वर्षभर देखील पुणेकरांना असंच पुणे पाहायचं आहे, असे पुणेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.